जक्कल हे शंकर महाराजांनी माझ्या पंजोबांकडून बांधून घेतलेलं, म्हणजे विठ्ठलराव नरसप्पा जक्कल यांच्याकडून बांधून घेतलेलं जक्कल माळ्यामधलं दत्त मंदिर। आज इथं शंकर महाराजांची 78वी पुण्यतिथी सोहळा साजरा करत आहोत। आत्ताच 12:30 वाजता आरती झाली आणि आता महाप्रसाद चालू आहे। त्यानंतर ना आता शंकर गीतेचं पारायण असेल आणि मग त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत भजन कीर्तनाचा कार्यक्रम असेल। त्यानंतर 11 वाजता उटीचा कार्यक्रम असेल रात्री व सकाळी दहीहंडीचा कार्यक्रम होऊन या कार्यक्रमाची समाप्ती होईल। आपण वर्षातून किती कार्यक्रम करतो? या व्यतिरिक्त आपण वर्षामधनं शंकर महाराज पुण्यतिथी व्यतिरिक्त स्वामी महाराजांची पुण्यतिथी जी अगदी मागच्या आठवड्यामध्ये झाली, त्या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती असे आपले प्रमुख कार्यक्रम असतात। आपण दरवर्षी महाप्रसाद किती वाटतो? महाप्रसाद आपला दरवर्षी 5 वेळेला असतो या 5 कार्यक्रमांना। त्या व्यतिरिक्त दर गुरुवारी आपल्याकडे खिचडीचा प्रसाद असतो। आपण किती भाविकांना महाप्रसाद देतो? आता सध्याला तर कसं म्हणजे किती भाविक म्हणतात 250-300। मी परमेश्वर बिराजदार शंकर महाराजांचा भक्त पुणे येथे धनकोडीला दर्शनाला जाणं होत नसल्यामुळं मी जक्कल माळ्यामध्ये शंकर महाराजांच्या दर्शनासाठी अंगिनीतल्या प्रसाद सेवेसाठी उपस्थित आहे। ज्यांना पुण्याला जाणं जमत नाही त्या लोकांनी जक्कल माळ्यात येऊन शंकर महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायची ही संधी सोडू नये। ही संधी सर्व जक्कल माळ्यातील रुपी जक्कल मालक व सर्व भक्त शंकर महाराजांच्या भक्तांनी नियोजन केलेल्या दिलीप सिंग मोहन सिंग बायर राहणार शुभ्रा मठाजवळ, जनू काका, दुलारी दादा, मोहन सिंग आमचे वडील आणि बसमे काका ते लहानपणापासून कोराड काका आम्ही त्या मठात 3 पिढीपासून जसे वडील आजोबा त्याप्रमाणे आम्ही तिथं सतत कार्यासाठी हजर असतो आणि प्रत्येक दत्त जयंतीला गोकुळाष्टमीला ज्या वेळेला मठात कार्यक्रम होतात त्यावेळेला आम्ही हजर असतो आणि सगळ्याच्या सहकार्याने हे सगळं कार्य व्यवस्थित पार पडावं ही महाराजांना विनंती करून त्याप्रमाणे ते महाराज सगळं करून घेतो। आज त्यात माझं 80 वर्ष वय आहे, तरी पण ते सगळे अगदी रुपेश वगैरे कोराड काका हे सगळ्यांनी मिळून हे सहकार्य करून आपले कार्य करून घेतात। याबद्दल धन्यवाद। स्वामी समर्थ। जय गिरनारी, जय शंकर महाराज। शंकर महाराजांच्या 78व्या पुण्यतिथी निमित्त जक्कल माळा येतं जक्कल परिवार आणि स्वामी भक्तांच्या वतीने मोठा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे। महाप्रसादाचं निमित्त शंकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे। शंकर महाराज स्वामी महाराजांना मालक म्हणत होते आणि आज
आज आपल्या शंकर महाराजांची अष्टोत्तर पुण्यतिथी निमित्त आज इथं फार मोठा स्वामी भक्तांना सगळ्या महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. महाप्रसादाचं औचित्य सांगून सगळ्या स्वामी भक्तांनी महाप्रसाद घ्यावा. जर गुरुवारी इथं 100 किलोची खिचडी सकाळी महाप्रसादानिमित्त जर गुरुवारी ठेवली जाते, संध्याकाळी आणि वेगवेगळा महाप्रसाद जर गुरुवारी ठेवला जातो. शंकर महाराज इथं सोलापूरमध्ये 28 वर्ष जक्कलमळा आणि शुभराय मठात राहिले होते. शर्तेशोडी ते धनकवडीला गेले. शंकर महाराजांचं महत्त्व म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णूचं रूप आहे. शंकर महाराजाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. इथं साक्षात भस्मे काका आमच्या सोबत आहेत, हे आमचं नशीब. अनेक इथं स्वामी भक्त आहेत. बायस काका आमच्या सोबत आहेत. शंकर महाराजांच्याबद्दल आज साक्षात इथं जेव्हा जक्कलमळात जे स्वामी भक्त येतात, साक्षात त्यांना ज्या त्यांच्या इच्छा आकांक्षा असेल पूर्ण श्रद्धेने जे इथं जे मागणी करतील ते त्यांचं इथं पूर्ण होतं. असा अनुभव आहे. आज इथं 2 अक्षय संभाजी मुंडे IAS अधिकारी गेले 3 महिन्यापूर्वी जक्कलमळ्यात शंकर महाराज मठात आलते आणि कल्पेश नलोडे म्हणून पुण्याचे जे IAS अधिकारी झाले त्या साक्षात इथं शंकर महाराजांच्या दर्शनाला आज इथं उपस्थित राहणार आहेत. आता थोड्याच वेळात ते इथे येत आहेत. त्यांनाही शंकर महाराजांचा आणि स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा जक्कलमळ्यातील फार मोठा अनुभव आला आहे. हा अनुभव आजमावण्यासाठी अनेक इथं स्वामी भक्त इथं उपस्थित आहेत. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.